भाकरी आहे, पापड आहे, सोलकढी आहे आणि हा होतोय पॉपलेट फ्राय मस्त पैकी। जो खाना है ना सब स्पेशली है, खाने में क्वालिटी है। क्वालिटी ती मच्छी करी म्हणजे रेडी आहे, गरम होत राहते सारखी। नमस्कार मंडळी, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, खरं तर आज जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो व्हिडिओ मी 2 दिवसापूर्वी शूट केलेला आहे। अचानकपणे ऑफिसमध्ये असताना माझं आणि हर्षद म्हणजे माझा जो कलीग आहे त्याचं दोघांचं लंच करण्याचं ठरलं आणि लंच करायला जायचं कुठे, तर त्याने मला सुचवलं की ठाण्यामध्ये एक सुप्रसिद्ध अशी थाळी मिळते, ती मिळते नौपाडा येथे। सो आम्ही त्यानंतर गेलो नौपाडा येथील गरुड रेस्टॉरंटमध्ये। गरुड रेस्टॉरंट म्हणजे गरुड खानावळ मध्ये, आणि तिथे व्हेज आणि नॉनव्हेजच्या उत्कृष्ट अशा थाळ्या मिळतात। सो हर्षदने व्हेज थाळी ट्राय केली आणि मी ट्राय केली सुरमई थाळी। सो एकूणच तिथे मिळणाऱ्या सगळ्या थाळ्या या उत्तमच आहेत, आणि फिश असेल, चिकन असेल किंवा मटन असेल, सगळेच आयटम एकदम फ्रेश असतात आणि ऑथेंटिकेट मसाल्यांपासून बनवलेले असतात। मला तर खूप मजा आली आहे आणि तुम्हाला या व्हिडिओ बघून नक्कीच खूप मजा येईल आणि तुम्ही सुद्धा नक्कीच येथे जाऊन ट्राय कराल अशी मला अपेक्षा आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मंडळी, मी आहे आता आमच्या ऑफिसच्या एरियामध्ये आणि हे आहे आमचं ऑफिस, आणि मी आता थांबलोय इथे माझ्या मित्राची वाट बघत, म्हणजेच हर्षदची वाट बघत। आणि आता आम्ही चाललोय एका ठिकाणी लंचला। लंच टाइम झाला होता, तो म्हटला आज व्हिडिओ पण बनवून टाकू, कारण जेवणाचं ठिकाणच एवढं सुंदर आहे। आणि एकूणच बघताय तर समोर जो दिसतोय तुम्हाला भाग आहे तो आहे डोंगराळ भाग ठाण्याचा, आणि आपण आता ठाण्यात आहोत। आणि आज आपण अशा ठिकाणी जातोय तिथे स्पेशल असं मालवणी ऑथेंटिकेट असं सी फूड किंवा चिकन मटन या सगळ्या गोष्टी मिळतात। तो व्हिडिओ आपण आज बनवतोय। आता आपण निघालो आहोत किसन नगर वरून आणि आपल्याला जायचं आहे नौपाड्याला। आता कुठे धुमाकूळ गावलून पाऊस गेलाय, पण गेल्या 5-6 दिवसामुळे उष्णतेमुळे खूप हालत झाली आहे, खूप तापमान वाढलंय। आणि आता तर दुपारची वेळ आहे, दुपारच्या वेळेमध्ये आपण चाललेलो आहोत आता जेवायला। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत तीनाथ नाक्याला, आणि हा तीनाथ नाक्याचा ब्रिज आहे, आणि इथूनच समोर आपल्याला नौपाड्याला जायचं आहे, आणि नौपाड्यालाच हे हॉटेल आहे। तर म्हणजे हॉटेलमध्येच एंट्री करता मला समोर आधी भले मोठे हे सुरमईचे पीस दिसले, एकदम बाबो पीस आहेत बाबा, एवढे मोठे पीस। आणि आता आपण पोहोचलेलो आहोत हॉटेल गरुड म्हणजेच ठाणा नौपाडा येथे, आणि आज इथेचं फूड आपण टेस्ट करणार आहोत। तो पहिल्यांदाच इथे एंट्रन्स केल्यानंतर इथे ही बोली मोठी बैठक दिसते, जिथे चपात्या असतील किंवा भाकऱ्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या, मग तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, आपल्या आवडीनुसार इथे भाकऱ्या सुद्धा मिळतात। तो जेवणाबरोबर, मच्छीबरोबर, मटणाबरोबर तुम्ही काहीही ट्राय करू शकता। इकडे बघताय तर इथे बोंबील फ्राय होतात, आणि एका थाळीमध्ये अराउंड 5 बोंबीलचे पीस येतात, आणि दादा हे सगळं पूर्णपणे स्वतः बघत असतात, जेणेकरून ग्राहकांना योग्य अशा गोष्टी। इकडे बनतोय यांचा स्पेशल असा चिकन लपेटा, आणि खूप दिसतंय टेम्पटिंग आणि सुगंधी फार दरवळलाय। मित्रांनो, बघू शकता तर आपली आता ही सुरमई थाळी आलेली आहे, आणि सुरमई थाळीचं स्वरूप बघा तुम्ही। थाळीमध्ये बघू शकता तर इथे आहे जवळा, त्यानंतर स्वीट दिलेलं आहे, एवढी मोठी सुरमई आहे बघा, एका हातापेक्षा पण मोठी आहे सुरमई। त्यानंतर 2 पापड आहेत, राईस आहे, तांदळाची भाकरी, कढी, लिंबू, कांदा, अशी एवढी मोठी थाळी आली आहे सुरमईची। बघूया टेस्ट करू आता। तर इकडे हर्षदने व्हेज थाळी घेतली आहे, आणि त्याच्या थाळीत सुद्धा बघा तर इथे आहे ही बटाट्याची भाजी, त्यानंतर इथे एक भाजी आहे, राईस आहे, ही उसळ आहे, लोणचं, पापड, स्वीट आणि चपात्या पण बघ एवढ्या मोठ्या। चपाती खोलून दाखवूया।
चपातीची साईज बघा केवढी मोठी आहे. सो अशी ही संक्षिप्त थाळी. तर इथे आपल्याला ग्राहक मिळाले, तर त्या ग्राहकांना पण विचारूया एकंदरीत इकडच्या चवीबद्दल. आप कितने साल से यहाँ पे आ रहे हो? मैं यहाँ से 4 साल से आ रहा हूँ सर. 4 साल से आ रहे हो. क्या स्पेशल क्या है यहाँ पे? सब जो खाना है ना सब स्पेशल ही है. खाने में क्वालिटी है. क्वालिटी है और वेज नॉन वेज दोनों सब 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 सब. और आप अभी आपने क्या लिया हुआ है? मैंने तांदूल का भाजी दी, तांदूल का रोटी दिया है और चौली का भाजी. ओके, तो बहुत अच्छा फूड रहता है. एक नंबर एक नंबर एक नंबर. 4 चपाती, एक सुरमई थाळी, 4 चपाती पार्सल देता. मावशी जरा जरा चिकनचा ना रस्सा बनवला ना आपण तो द्या जरा. दादा दादा बोला बोला देता मावशी दे त्या काकांना. सुरमई चिकनची ग्रेव्ही, थोडं नुसतं ग्रेव्ही पिशवीत, फक्त ग्रेव्ही. मॅडमचा पार्सलचा. माझं नाव वैभव तानाजी गरुड. ओके, आणि आपणच ही पूर्ण खानावळ चालवतो. हो हो. आणि कधीपासून सुरुवात झाली एकूणच? ती सुरुवात आपली झाली आहे 2000 सालापासून. 2000 सालापासून. आणि आपलं स्पेशलिटी काय आहे जेवणाची? स्पेशलिटी म्हटलं की आपलं फिश आहे, मटन असतं आहे बघा. हे मटन बघा. ओके, हे मटन लपेट आहे. हां, आणि पुढे चिकन असतं. चिकन लपेट आहे. या इकडे दाखव. एक या मॅडम. झालं व्यवस्थित दादा? आवडलं ना? आणि ही फिश वगैरे जे तुम्ही स्वतः कुठून हे करता? आपण स्वतः ससून डॉग किंवा भाऊचा धक्का, ओके, प्रॉफिट मार्केट, इकडे जसं सोयीस्कर जसं रेट असेल चांगला आणि फिश चांगला असेल मच्छी फ्रेश, तिकडून आपण परचेस करतो. आणि एकंदरीत दिवसाला किती लोक इथे जेवून जात असतील? जवळजवळ नाही म्हणलं असं कधी आम्ही मोजलं नाही किती जण जेवण जातात, पण बऱ्यापैकी जातात. आणि मी एक स्वतः बघितलं इथे की जेव्हा पण ऑर्डर देताय तुम्ही स्वतः तपासणी करून घेताय की गरम आहे की नाही जेवण. हॉटेल म्हटलं की स्वतः आपण लक्ष दिल्याशिवाय होणार नाही ती गोष्ट. आणि जो तुमचा पूर्ण स्टाफ आहे तो इकडचाच लोकल आहे तुमचा? हो हो, सगळे म्हणजे आमचे सहकारीच आहेत, कुटुंबच आहे आमचं सगळं. ओके ओके. आणि फिश फ्राय म्हणजे स्पेशली काय याच्यामध्ये? फिश मध्ये स्पेशली सुरमई आपली असते मोठी बघा, दही साईज बघा. ओके, मोठी साईज असते. त्याचबरोबर आणखीन फिश मध्ये आपल्याला काय स्पेशल? पापलेट असतं. ओके, बोंबील असतात, परत प्रॉन्स असतात आपल्याकडे, आणि सीझन वाईज असा हलवा वगैरे पण असतात. ओके. मावशी हे पार्सल करून द्या प्रॉन्स पुढे. एकंदरीत दादा तुमची जी थाळी होती, आणि हे मी पहिल्यांदाच नाही आलोय इथे, आधी पण आहे. जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे. आणि एवढं बाजूला कॉम्पिटिशन असून पण तुम्हाला सिद्ध केलेलं आहे फूड इंडस्ट्री. कारण की हे बघा दादा, कारण की आपल्याकडे सगळं टोटल चपाती भाकरी. ओके. आता तुम्ही बघितलं असेल बाहेर हॉटेलमध्ये सगळं रेडीमेड आणतात. बरोबर. बाहेर पण आपल्याकडे स्वतः आपण आणि तुम्ही आता नवीन शाखा पण सुरू करताय असं मी ऐकलं पलीकडे मल्हारच्या इथे. मग ते कधीपर्यंत चालू होणार? आता मंगळवारी चालू होणार आहे, येत्या मंगळवारी. ओके. तुम्हाला नवीन शाखेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमचा प्रोग्रेस होत राहू हीच आमच्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दादा. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? विठ्ठल शेडगावकर. आणि किती वर्ष झाली तुम्ही इथे? ऑलमोस्ट 5 वर्ष आली इथे येतो आता. आणि काय स्पेशलिटी आहे इकडची? इकडेची फिशची स्पेशलिटी. आणि कशी असते क्वालिटी वगैरे? कसं मस्त, आहे? एकदम छान. आणि तुम्ही रेफर करा काय नक्कीच? हो नक्कीच, सगळ्यांनी ट्राय करा इकडे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी असणाऱ्या आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला बघत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.